नमस्कार मित्रांनो, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी। तर निवडणुका कशा जिंकल्या जातात, मतदार यादीत काय गडबड होते आणि सत्तेचा खेळ कसा खेळला जातो याबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांनी केलेल्या खुलाशांनी देशभरात खळबळ उडवली आहे। तर याच विषयाविषयी आपण खोलात जाणार आहोत। तर चला जाणून घेऊया शरद पवार यांनी काय खळबळजनक खुलासे केलेले आहेत। महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखलं जातं। त्यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापूर्वी दिल्लीतील त्यांच्या सरकारी बंगल्यावर दोन व्यक्ती त्यांना भेटायला आल्या होत्या। या दोघांनी पवारांना एक गोल्डन ऑफर दिली होती, आम्ही तुमच्या महाविकास आघाडीसाठी 160 जागा मॅनेज करू। मित्रांनो, महाराष्ट्रात 288 जागा आहेत आणि 145 जागावर बहुमत मिळालं आहे। 160 जागा म्हणजे स्पष्ट बहुमताची सरकार। पण हा प्रस्ताव नेमका काय होता आणि हा प्रस्ताव नेमका कोणी दिला होता आणि ते दोन लोक कोण होते, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। शरद पवार यांनी या दोघांना राहुल गांधीकडे पाठवलं, पण जेव्हा राहुल गांधींनी त्यांच्याशी बोलणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला। हे दोन व्यक्ती निवडणुकीत मतदार यादीत हेराफेरी अर्थात वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन आणि निवडणूक तिकडंबाजी करून जागा जिंकण्याची गॅरंटी देत होते। राहुल गांधींनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला आणि त्या दोघांना तिथून हाकलून दिलं। शरद पवार हे माघारी परतले। बरं, हा खुलासा नेमका का महत्वाचा आहे पुढे बघणारच आहोत आपण। राहुल गांधींनी यापूर्वीच निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन मधील गैरप्रकारावर प्रश्न उपस्थित केले होते। त्यांनी बोअर सेंटर मधील गडबडीचे पुरावे सादर केले। एकाच व्यक्तीने 4 वेळा मतदान केलं, एकाच पत्त्यावर हजारो मतदारांची नोंद आहे। आता शरद पवार यांचा खुलासा याच गोष्टीची पुष्टी देतो। पण प्रश्न असा आहे, हे दोन व्यक्ती कोण होते, त्यांच्या सत्ताधारी पक्षाशी काय संबंध होता आणि निवडणुका खरोखरच मॅनेज होतात का, असा देखील प्रश्न आता उपस्थित तुम्हाला झाला असेल। याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया। तर शरद पवार आणि राहुल गांधींनी हा प्रस्ताव नाकारला, पण यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला, जर निवडणुका मॅनेज होत असतील तर याची चौकशी कोण करणार? निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायचा का सीबीआय, ज्याच्यावर सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असू शकतो, असे अनेक प्रश्न आहेत। तसेच पॅनलमध्ये तज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे आणि उमाकांत लखड्या यांचं मत आहे की याची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, कारण जर निवडणुकीत गैरप्रकार होत असतील तर हा थेट लोकशाहीवर हल्लाच आहे। पोहरे यांनी सांगितलं की निवडणुकीत मॅनेजमेंट अनेक पातळ्यावर होतं। वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन, बनावट मतदारांची नोंद, एकाच व्यक्तीला अनेक मतदार ओळखपत्र, ईव्हीएम हॅकिंगचा संशय, मशीनमध्ये गडबड करून निकाल बदलण्याचा आरोप, पैसे आणि सत्तेचा खेळ, आमदार खरेदी, मतदारांना पैसे वाटणे, मॉक पॉल आणि काउंटिंग मध्ये गडबड, काही ठिकाणी मॉक पॉल आणि मतमोजणीच्या परवानगी नाकारली गेली। उमाकांत लखेडा यांनी गंभीर शंका उपस्थित, आज शरद पवार आणि राहुल गांधींना फसवण्याचा डाव तर नव्हता ना? जर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता तर कदाचित स्टिंग ऑपरेशनद्वारे त्यांची रेकॉर्डिंग झाली असती आणि ते अडकले असते, पण त्यांनी नैतिकतेचा मार्ग निवडला आणि हा प्रस्ताव नाकारला। यामुळे त्यांचं नैतिक बळ आजही कायम आहे। मित्रांनो, आता प्रश्न तुमच्या समोर आहे, शरद पवारांचा हा खुलासा खरंच लोकशाहीवर हल्ल्याची जाणीव करून देतो का? निवडणुका मॅनेज होत असतील तर त्याची चौकशी सुप्रीम कोर्टाने करावी का? आणि या दोन व्यक्ती कोण होत्या, त्यांचा सत्ताधारी पक्षाशी काय संबंध आहे? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, लोकशाही आपल्या देशाची शक्ती आहे, पण ती टिकवायची असेल तर सत्य समोर यायला हवं। शरद पवार आणि राहुल गांधींना हा खुलासा करून एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे। आता सुप्रीम कोर्ट काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या व्हिडिओपर्यंत आम्हाला फॉलो करा आणि असंच खळबळजनक आणि सत्य उघड करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन विषयासह।